काका नमस्कार, मी संजय गिरी तुम्हाला भेटायला आलो आहे आज आणि तुमच्याबद्दलच्या आजाराची जी काय तुमचे आजार आहे त्याबद्दलची मला माहिती जाणून घ्यायची आहे. आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि तुम्हाला काय त्रास होतोय ते सांगा. माझे नाव नवनाथ बाबूराव नागरे, मुक्काम पोस्ट माळसाकोरे. माझा आजार हा लिव्हरमध्ये गाठ आहे. बरं, आणि त्याला काय कॅन्सर झाला आहे का? हो, आणि मग त्याची ट्रीटमेंट किती वर्षापासून चालू आहे तुमची? आता त्याची ट्रीटमेंट 4 वर्षापासून. मग त्या ट्रीटमेंटमुळे तुम्हाला काही फायदा झाला आहे का आत्तापर्यंत? आतापर्यंत काही नाही फायदा झाला. किती खर्च झाला आहे त्यावरती साधारण? त्याच्यावरती झाला 4-5 लाख रुपये. बरं बरं बरं. मग आता आजपासून आपल्याला जे आहे या ठिकाणी बायोसिलिक्स नावाचं एक प्रॉडक्ट आहे ज्याच्यामुळे अनेक रुग्णांना फायदा होतो आहे. ओके, तर आजपासून आपल्याला हे सुरू करायचं आहे. हे जे प्रॉडक्ट आहे हे आजपासून आपल्याला सुरू करायचं आहे. इकडे नाव दाखवणार. हां, आजपासून आपण याला चालू करू आणि अजून 1 महिन्यानंतर मी तुम्हाला भेटायला येईल. त्यावेळेला तुमच्यामध्ये नक्कीच खूप चांगली प्रगती झालेली असेल. आता मला अजून काही प्रश्न असे विचारायचे आहेत. तुम्हाला जेवण जातं आहे का? नाही, झोप येते. बरं बरं बरं. आणि आता शक्ती नाही अंगात तुमच्या अजिबातच? नाही. उभं राहायला त्रास होतोय का? हो. बरं बरं बरं. तर नक्की तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगला बदल होईल. आपण 1 महिन्यानंतर नक्की भेटू परत. ओके, धन्यवाद. राजनगरकर त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. तो असा दवाखाना आहे, पाय ठेवायचे पैसे. लाख रुपये इतकं खिशात भरून महाग गेले आहे. ना, असं फक्त गारका मारला संपायचे. हा. लाख म्हणजे तिथे काहीच नाही. किती पैसे खर्च केले तिथं? हा? किती पैसे खर्च केले दवाखान्यात? नाही पैसे केले तर 10-15 लाख रुपये गेले आमच्यावाली हा. दवाखान्यामध्ये. 3 हिशोब ऑपरेशन नाही आपल्या झाले. काय एवढा, पण मग हम्म. तेवढे पैसे हा. भरून. 3 ऑपरेशन झाले, विचार करा ना तुम्ही. 3 ऑपरेशन होऊन आणि एवढे 10-15 लाख रुपये एक खर्च पेट करून स्कॅनला फरक 19-20 रुपये लागत आहे. आणि अशी घरी 10-12 स्कॅन हा. घरी आणल्यावर काय कंडिशन होती? कारण तेव्हा मी बघितलेलं नव्हतं. घरी आणल्यानंतर घरी आल्यानंतर जाम परिस्थिती होती. हां ना, जेवण बिवण काहीच नव्हतं ना? काय अजिबात नाही. 3 महिने उलट्या, 2-3 महिने जेवण नाही, काही नाही. 4 महिने जेवण जाम नव्हतं. पोझिशनच होती. बरं. 4 महिने जेवण बऱ्यापैकी. नव्हतं. आणि या औषधानं या आम्हाला एक संजीवनी सापडली असं म्हणायचं. नाही तर आमचा माणूस आता नसताच. खाऊ खरं डॉक्टर. नसतं. एक एकदम शंका. थांबा 5 मिनिटं आता. मग त्यांनी ते हिरो काढला ना. 5 मिनिटं. औषध घेतल्यापासून तुमच्यामध्ये काय बदल वाटतो बायोसिरिक्स घेतल्यापासून? म्हणजे मला भरपूर बदल वाटतोय. जेवण बिवण जातं व्यवस्थिशीर, कम्प्लीट आहे. फक्त त्या रेडिशन घेतल्यामुळं रक्त जळालं आणि उलट्या करू मला अशक्तपणा आला. आतड्याला सूज आली होती. शेवटी दवाखान्यात मी दुर्बीण वाटामध्ये चेक केलंय पोटामध्ये नेमकं काय आहे. डॉक्टरनी मग त्या डॉक्टरने सांगितलं पोटामध्ये जखमा झाल्या तुम्हाला. नाही आता या औषधानं तुम्हाला काय फरक आहे सांगा आता. ते बघ, खुर्ची देऊ का तुम्हाला? फक्त ते सांगा. तुम्हाला काय बदल वाटतो मावशी? बदल म्हणजे चांगला बदल वाटतो. कारण एकदम म्हणजे जगण्याची मनस्थिती नव्हतीच त्यांची, पण ती आता एकदम सुधारणा आहे त्यांच्यामध्ये. ती औषध किती दिवस झाले आता सुरू करून? आता 2 महिने झाले असतील. 3 महिना संपला आता हा. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, दिवाळीच्या आधीपासून चालू केलंय. तुम्ही दिवाळीच पकडा. दिवाळीच पकडा. 3 महिने. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर दिवाळी होती. बरं, म्हणजे जे अगदी आपली शेवटची कंडिशन होती त्याच्यातनं आता जी प्रगती आहे ती चांगली प्रगती म्हणायची. 100%. ओके. म्हणजे 3 महिने पूर्ण झाले तर असं समजा आपल्याला. पण तुम्हाला सुधारणा वाटते ना? हा मग चालेल, मग घेत राहा कंटिन्यू. हो. अजून 2-3 महिन्यानंतर भेटू परत आपण. आता पेट स्कॅन करायचं का नाही करायचं एक आमची थांबा, अजून 1 महिनाभर थांबा. असं का? चालेल.